राज्यात नवरात्राच्या निमित्तानं खरं तर फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आंबेगाव तालुका हा खरं तर फुलांचा आगार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेवंती पिकाची खरं तर या ठिकाणी लागवड केली जाते आणि या लागवडीतून खरं तर शेतकऱ्यांच्या या पिकाला आता चांगली मागणी मिळताना पाहायला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी आनंद आहे. परंतु यामध्ये खरं तर ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप यामध्ये या पिकांच्या फवारणीचा खर्च मात्र शेतकऱ्यांच्या वरती अनाठायी खर्चही वाढत आहे. काय सांगाल? खरं तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे आणि सध्या काय बाजारभाव आहे? सध्या परिस्थिती चांगली आहे. फुलांना मागणी चांगली आहे. पितृपक्षात मागणी नव्हती. खर्च खूप होता पावसामुळे. आता जरा मागणी वाढली आणि रेट पण वाढले फुलांचे. 80 ते 100 रुपये किलो फुलं खपतात आता. एकूणच पाहिलं तर 80 ते 100 रुपयाचा बाजारभाव मिळाल्यानंतर उत्पन्न चांगलं मिळतं. उत्पन्न चांगलं भेटतंय. आता खर्च पहिला निघून गेलेला आहे, त्याच्यामुळं काही जास्त खर्च नाही आहे. त्यामुळं परवडतंय. नक्कीच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या या शेवंती पिकामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी औषधाचा खर्च जरी वाढला असला तरी वाढणारे बाजारभाव शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद देऊन जाताना पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव.